अरे काय जबरदस्त समुद्र किनारा आहे हा. एकदम निळशार पाणी म्हणतो ना आपण, स्वच्छ पाणी, असा हा बीच आहे. नमस्कार मित्रांनो, देवगड आणि परिसराच्या या आपल्या मालिकेमध्ये चौथ्या भागामध्ये मी सोमनाथ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. थोड्याशा कमर्शियलाइज स्पेसेसपासून ऑफबीट जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जायचं असेल आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर देवगड इज द बेस्ट प्लेस. पाहत राहा आमचा यूट्यूब चॅनल एडिट क्विक प्रोडक्शन्स. कोकणचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित मिळतील. प्रत्येकाच्या स्वप्नातलं एक गाव. फिरायला जावं तर अशा गावामध्ये नागमोडी वळणाचे रस्ते, हिरव्या गर्द झाडीमध्ये लपलेलं निसर्ग सौंदर्य, सुरूचं बन, आंब्याचं वन आणि त्या गावाला एक लाभलेला असा एक नितांत सुंदर असा निळाशार समुद्रकिनारा. त्या समुद्रकिनाऱ्यावर एखादं सुंदर मंदिर, जिथे घंटेचा नाद ऐकून मन प्रसन्न व्हावं. त्या मंदिरावर उभं राहून तो विहंगम समुद्राचा किनारा दिसावा, त्या धडधडणाऱ्या लाटांचा आवाज ऐकू यावा. त्या मस्त किनाऱ्यावरती स्वच्छ वाळूमध्ये निळ्याशार पाण्यामध्ये पावलं टाकत टाकत चालत राहावं आणि चालता चालता पुढे दिसावी लाकडांची घरं. किनाऱ्यावरची सुंदर अशी ही लाकडांची घरं. ही नुसती कल्पना नाही आहे मित्रांनो, हे वास्तव आहे. हे गाव आहे कोकणामध्ये, हे नितांत सुंदर गाव आहे अगदी देवगडजवळ, आणि तेच गाव मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या गावाचं नाव आहे मिठबाव. आपल्या निसर्ग सौंदर्याला सिद्ध करत काथ टाकू पाहणारं कोकणातील हे एक छोटं गाव, अर्थात मिठबाव. हा रोड मिठबाव गावातून समुद्रकिनाऱ्याकडे व MTDC रिसॉर्टकडे आपल्याला घेऊन जातो. ॲज युजल इथे कुठे राहायचं, काय पाहायचं, कुठे खायचं आणि इथपर्यंत कसं पोचायचं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आता आपण पाहूया इथपर्यंत कसं पोचायचं. पुण्यावरून तुम्हाला मिठबावला पोचायचं असेल तर तुम्ही पुणे, सातारा, कोल्हापूर, गगनबावडा, वैभववाडी, तळेरे, देवगड, कुणकेश्वर आणि फायनली मिठबाव बीच असा प्रवास करून साधारण 375 किलोमीटरचं अंतर पार करून तुम्ही मिठबाव बीचवरती पोहोचू शकता. पुणे टू मिठबाव या रस्त्याची गुगल मॅपची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे, ती रेफर करा. हा रोड तुम्हाला सरळ समुद्रकिनारा व गजाबादेवीच्या मंदिराकडे घेऊन जातो. या मंदिरापर्यंत ST बसही येते. हे जे मंदिर दिसतंय ते आहे गजाबादेवीचं प्रसिद्ध असं मंदिर. हे किनाऱ्यावरचं मंदिर तुम्हाला आजूबाजूच्या समुद्राचे छानपैकी दर्शन करेल. माझ्या मागे जो दिसतोय तो आहे मिठबावचा बीच. इथूनच तुम्हाला तांबळडेग या गावचा समुद्रकिनारा पण दिसतो. मंदिराच्या जवळच जेट्टी आहेत जिथे बोटी लावलेल्या असतात. याच ठिकाणी सकाळी तुम्ही माशांची खरेदी करू शकता. या मंदिराच्या मागच्या बाजूने तुम्हाला सनसेट पॉईंटकडे जाता येतं. तिथून मस्तपैकी तुम्ही सूर्यास्ताचा आनंद लुटू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे पोहण्यासाठी हा 1 नंबर बीच आहे मित्रांनो. आणि काय सांगू इथल्या गर्दीबद्दल. कोकणामधले जे काही बीचेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला गर्दी दिसेल, कमर्शियलायझेशन दिसेल, पण मिठबाव मात्र याला नक्कीच अपवाद असलं पाहिजे. या समुद्राबद्दल, मिठबावच्या समुद्रकिनाऱ्याबद्दल जर वैशिष्ट्य सांगायचं झालं, काही पाणी आहे ते पाणी प्रचंड निळशार आहे, अगदी अंदमान किंवा फॉरेनच्या बीचेससारखं. इथल्या जवळच्याच रोडने गाडी किनाऱ्यावरती पोहोचते आणि मग तुम्हाला तळ दिसेल, इतकं स्वच्छ पाणी दिसतं.
आणि तासनतास तुम्ही या पाण्यामध्ये बागडत राहावं अगदी बिनदिक्कतपणे, असा हा स्वच्छ किनारा आहे. मी आज अशा ठिकाणी आलोय की खूप कमी लोकांना हे ठिकाण माहिती असणार आहे. मिडबावच्या समुद्र किनाऱ्यावर MTDCने एक अत्याधुनिक असं एक संकुल पर्यटकांसाठी साकारण्याचा प्रयत्न केला. त्याचाच हा पार्ट आहे. त्या MTDCचा पार्ट अजून हा उद्घाटन नसला झाला तरी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या मिडबावच्या समुद्र किनाऱ्यावरती लाकडांची ही घरं डायरेक्ट समुद्र किनाऱ्यावरती बांधलेली आहेत आणि त्या अशाच एका घरावरती बसून मी तुमच्याशी बोलतोय. अशा प्रकारे एकदम छान असं सुरेख लोकेशन या लोकांनी निवडलंय आणि सुरुची बनं आणि त्याच्यामध्ये ही लाकडी घरं बांधण्याचा घाट या कोकणाच्या लोकांनी या ठिकाणी घातलाय. अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. इथे जे सौंदर्य आहे त्याला अनुसरून पर्यटकांच्या सोयीसाठी जे काही काम इथे सुरू आहे ते पाहून शासनाची पर्यटनाबद्दलची आस्था दिसून येते आणि हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मिडबाव येथील हे MTDCचं सुंदर असं रिसॉर्ट आहे. अजून हे ऑनलाईन उपलब्ध नाही आहे आपल्यासाठी, पण ते इतकं जबरदस्त आहे. महाराष्ट्रामध्ये एवढं MTDCचं सुंदर रिसॉर्ट दुसरं मी तरी पाहिलेलं नाही. खूप जबरदस्त असं रिसॉर्ट आहे. मागच्या बाजूला थेट समुद्र, म्हणजे प्रत्येक रूममधून दर्शन होणार आणि जबरदस्त असं बांधलेलं हे MTDCचं रिसॉर्ट आहे. 75 एकरामध्ये हे रिसॉर्ट आहे. यू कांट जस्ट इमॅजिन. खूप सुंदर अशी झाडी, निसर्ग, एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हे सुंदर असं जांभ्या दगडामधलं आर्किटेक्चर. वाह, मन प्रसन्नच होणार तुमचं.
आणि आमच्याकडे जेवणासाठी आता 2 ऑप्शन्स होती. एक म्हणजे हॉटेल जानकी, जे शाकाहारी जेवणासाठी लोकप्रिय आहे, तर दुसरं हॉटेल सुभेदार, हे मच्छीसाठी. आम्ही मच्छीवर तुटून पडलो. आता पोटोबा झाल्यानंतर आम्ही देवगडच्या दिशेने निघायचं ठरवलं. आमचा दिवस सत्कारणी लागला होता. एवढं असीम सौंदर्य पाहून डोळे अक्षरशः तृप्त झाले होते. आम्ही निघालो. चला मित्रांनो, देवगड आणि परिसराच्या या सफरीमध्ये यानंतर आपण भेट देणार आहोत विजयदुर्ग किल्ल्याला. तेव्हा पाहत राहा एडिट क्विक प्रोडक्शन्स. धन्यवाद.